हॅलो लुली, बाहेर इंटरव्ह्यूसाठी किती जण थांबलेत? ओके, नेक्स्ट कॅन्डिडेटला पाठव. ठीक आहे. मे आय कम इन? या प्लीज प्लीज. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो मॅम. हॅलो. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हॅलो एव्हरीवन, आय एम ओमकार राव फ्रॉम दादर शिवाजी पार्क. चालू इंटरव्ह्यू मध्ये हे करशील? एनिवे, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सर, आय एम ओंकार राऊत. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी 2020-2021 साली पासआउट झालेलो आहे आणि मी लास्ट एक मिनिट. काय किती साली ग्रॅज्युएट झाला? 2020-21 बॅच. ओ, म्हणजे कोविड बॅच. येस सर. ओ, मिस्टर ओंकार. येस सर. आय एम सॉरी, यू मे लिव्ह. जॉब मिळाला मला? नाही, तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा नाही होणार आहे. का? तुम्ही कोविड बॅच आहात ना. कसं आहे, दुसरी एखादी स्ट्रीम असती तर आम्ही तुम्हाला कन्सिडर केलं असतं, पण मेकॅनिकल इंजिनियर हवा आहे. तुमचं सगळं शिक्षण ऑनलाईन झालंय आणि आय एम प्रिटी शुअर की तुम्ही ऑनलाईन क्लासेसला म्यूट करून टाइमपास केला असणार. नो 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 सर. नाही, तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा नाही झाल्यात. मला माहिती आहे, तुम्ही जाऊ शकता प्लीज. अरे ह्याला काय अर्थ आहे? आता आमच्या वेळी कोविड आला, यात आमचा काय दोष आहे? अरे माझ्याकडे व्हॅलिड डिग्री आहे, माझं नॉलेज पण आहे. तुम्ही इंटरव्ह्यू तर घ्या. तुम्ही कोविड बॅचच्या स्टुडंट्सना जॉबच देणार नाही, मग आमचं कसं होणार सर? प्लीज सर. मिस्टर पृथ्वी, आय थिंक ही इज राईट. थँक्यू. हा, म्हणजे बॅच कोविडची आहे का दुसरी कुठली आहे हा आपला लुकआउट नसला पाहिजे, है ना? आपण इंटरव्ह्यू घेऊयात. आपल्याला जर का योग्य वाटलं तर आपण सिलेक्ट युअर, अदरवाईज नाही. आणि तुम्ही ते म्हणालात प्रॅक्टिकल नॉलेज, तर कॉलेज सुरू असताना सुद्धा मुलं बंक करतात, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो ना आपण. मग आपण कोविड बॅचच्या स्टुडंट्सना असं इग्नोर करणं मला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं वाटतंय, है ना? थँक्यू मॅम. थँक्यू. मला वाटतं आपण यांना एक संधी देऊयात. ठीक आहे, आता तुम्ही इतक्या कॉन्फिडंट आहात तर मग बेसिक इंटरव्ह्यू घ्यायला हरकत नाही. Yes. पण त्यानंतर ठरवूया. माझ्याकडून आता तरी नकारच आहे. नाही थँक्यू सर. थँक्यू मॅम. बरं, मला सांगा, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ लेथ मशीन? Lathe machine works on the principle of rotating and cutting. Cutting tools are fed into the workpiece which revolves around itself, causing the workpiece to form its desirable shape. माय गॉड, सी, बघितलं, बाय हार्ट येतं ना सगळंच. पाठांतर असून चालत नाही मिस रसिका. Okay. आपले जे क्लायंट्स आहेत ते फॉरेन कंट्रीजमध्ये पण आहेत, है की नाही? त्यांना प्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्यावेळेस हे काय करणार आहेत? पीपीटी बनवीन ना. पीपीटी बनवीन. पीपीटी सगळे बनवतात मिस्टर ओंकार. तुम्ही वेगळं काय करणार आहात? मी माहोल करीन. माहोल? हां. माहोल करे म्हणजे काय कराल तुम्ही? मला असं वाटतं, लोक म्हणतात आपण क्लायंटला कन्व्हिन्स कसं करायचं. हे सगळं फोल आहे. क्लायंटला कन्व्हिन्स करायची गरजच नाहीये, क्लायंटला खुश करायची गरज आहे. हा, हे क्लायंट शेवटी माणूसच आहे ना, आणि तो आपला पार्टनर होणार आहे, मित्र होणार आहे. तर अशी काहीतरी अंतयात्रा असल्यासारखं का म्हणून आपण प्रेझेंटेशन करायचं सांगा बरं मला? अरे पार्टी झाली पाहिजे, पार्टी. मस्त असं म्युझिक असलं पाहिजे, लाईट मूडची लाईटिंग असली पाहिजे. असे 2 वेट्रेस येऊन त्यांना दारू सर्व करतायत, बेली डान्सर्स अशा नाचतायत मस्त. ह्यात क्लायंट एवढा खुश होईल, तेवढ्यात मधल्यामध्ये आपण पेपरचा सरकवायचा, साई करायची, डील डन. क्या बात है, आय लाईक इट. अरे काय क्या बात आहे, आय लाईक इट. मला वाटतं हे आपल्या एमडींना सुद्धा पटणार नाही. का नाही पटणार? नाही पटणार का नाही पटणार ना. मिस्टर पृथ्वी, काय? आपण आपली MHJ कंपनीचा सक्सेस पार्टी कशी एन्जॉय करतो? कशी करतो? कशी? आपला व्हाईस प्रेसिडेंट येतो, आपल्याला टकीला शॉट मारून आपल्याला टाईप करतो आणि त्यानंतर मग आपल्याकडनं राबवून घेतो. नाही नाही का? म्हणजे नाही का? हां. आपले व्हाईस प्रेसिडेंट हे करतात, येस. पण मला पटलेलं नाहीये हे. त्यावरनं एक सुचलं, म्हणजे कसं होईल बघा, आपल्या वेट्रेस जेव्हा क्लायंट्सना ड्रिंक सर्व करतील तेव्हा क्लायंट थँक्यू म्हणतील. ऑफकोर्स. पण आपल्या वेट्रेस त्यांना वेलकम नाही म्हणणार. आपल्या वेट्रेस म्हणणार, कामासोबत आम्ही मनही जपतो, क्लायंटसाठी आपण काय पण करतो. माय गॉड, कविता? येस येस. मिस्टर ओंकार, तुम्ही कविता पण करता? हा, म्हणजे कोविडच्या काळात मी मंदार चोळकर यांचे ऑनलाईन कविता रसग्रहणाचा ऑनलाईन कोर्स जॉईन केला होता. Nice. त्यामुळे मला कविता अशा स्फुरतात. म्हणजे उठलो कविता, बसलो कविता, आलो मगाशी कविता. My God. आल्या मला तुमच्यावरही एक कविता सुचली होती, पण म्हटलं इंटरव्ह्यू आहे तर कशाला बाबा उगाच. नाही, इंटरव्ह्यू वगैरे अंधश्रद्धा हो. हा, कविता येऊ द्या. मी सांगू. Please, please. म्हणजे बघा हा. तुझ्या हां.
तुझ्या नजरेची कट्यार रुतली अशी खोल. आई गं. तुझ्या नजरेची कट्यार सम्याला दा सुनो. तुझ्या नजरेची कटार रुतली अशी खोल. सई मॅम, तुझ्या नजरेची कटार रुतली अशी खोल. तुझ्याशिवाय आता जगण्याला नाही मोल. वाव, आय लाईक इट, आय लाईक इट. Thanks. हे माझ्यासाठीच होती ना. ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. वाव. ही कविता तुम्ही यांच्यावर केलीत? हा मग तुमच्यावर पण कविता आहे. मी सांगू का? ए ए सर, ए ए ए दादरचा जॉन एलिया थांब. कविता कसल्या इंटरव्ह्यूला आलाय तुम्ही? कशाला आलाय इंटरव्ह्यूला? हा सर, इंटरव्ह्यूला हसू नका, गांभीर्य बाळगा. इंटरव्ह्यू करू नका. कविता कसल्या करताय? लक्षात घ्या, आपली कंपनी टॉईज सुद्धा बनवते. हरकत नाही सर. तुम्हाला विचारली मी, हरकत आहे की नाही? विचारलंय तुम्हाला मी. बनवते आपली कंपनी टॉईज. हा, आपण जेव्हा ते टॉईज बनवतो तेव्हा त्याचं डिझाईन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण काय काळजी घ्यायला हवी याचा सुद्धा विचार करायला हवा. कविता करून नाही चालत सगळं. सर, एजेसवर आपण विचार करायला हवा. म्हणजे टॉईजचे जनरली खेळण्याचे एजेस टोकदार असतात. ते मुलांना लागू शकतात. त्यामुळे ते असे छान सर्क्युलर, स्मूथ, राऊंड असले पाहिजेत. बरोबर. हे मेहंदी काढताना आपण कसं एक सर्क्युलर स्मूथ मोशन देतो तसं. टॉईज वरून मेहंदीवर कसे काय आला तो? नाही, मेहंदीचा पण ऑनलाईन कोर्स केला ना मी आता कोविडच्या काळात. काय सांगतात? तुम्हाला मेहंदी काढता येते? येस मॅम, येस. मला आत्ताच आठवलं, मैत्रिणीचं लग्न आहे ना, मी पण विचार करते मेहंदी मी काढून देईन ना. तुम्ही काढाल? हा, मी काढून देईन. आणि एक सजेशन देऊ का तुम्हाला? म्हणजे या फिकट गुलाबी लिपस्टिकवर तुम्ही लिंबू रंगाची अशी एक साडी नेसलीत ना तर काय सुंदर दिसाल तुम्ही मॅडम. आणि हे केस जरा सूट होत नाहीयेत तुम्हाला, नाही? त्याचं बघा. हा नाही, ऍक्च्युली सलॉन मध्ये जायला वेळ नाही झाला, पण मी करतो ना, मी हेअर कट करतो तुमचा. तुम्ही हेअर कट करणार? ऑफकोर्स. ओमकार भोजने एक कंगवा एक कैची या हेअरस्टाईल सलून मध्ये मी ऑनलाईन हेअर कटिंग शिकलेलो आहे. भोजनी अकॅडमी मधनं? येस, जावेद हबीब नंतर तेच आहेत आता. कसं आहे, 2 तास लागतो पण केस म्हणजे I know. क्या बात आहे. म्हणजे कोण आहात तुम्ही? कसं करलं ते सगळं तुम्ही? लॉकडाऊन मॅम, लॉकडाऊन काय आहे? लॉकडाऊन नसताना तर मी आता फालतू कुठल्या तरी मेकॅनिकल इंजिनियर झालो असतो. पण आता लॉकडाऊनमुळे मला असे विविध ज्ञान प्राप्त करायची संधी मिळाली ना मॅडम. अरे कसलं कौतुक सांगतो विविध ज्ञानप्राप्तीचं. मिस्टर ओंकार, तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही कमाल आहात. आमच्या कंपनीला तुमच्यासारख्या मल्टी टॅलेंटेड माणसाची गरज आहे. Thank you. माझ्याकडनं तुम्हाला जॉब मिळतोय. यू आर सिलेक्टेड. मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देते. यांनी जरी साईन केलं असेल तरी मी साईन करणार नाही. आम्हाला मल्टी टॅलेंटेड माणसाची गरज नाहीये. मुळात आपल्याला फक्त लेथ मशीन चालवणाऱ्याची गरज आहे. याने ऑलरेडी आपला वेळ वाया घालवलाय. मी तुम्हाला नोकरी देत नाही. मिस्टर तुम्ही निघा. पृथ्वी, तुम्ही असं नाही करू शकत. मी करू शकतो. काय करू शकता? आणि मी हेही करू शकतो की तुम्ही हे जे करताय ना हे मी सीईओना सांगेन आणि त्यांना सांगेन की तुम्हाला काढून टाका. ओके, नो प्रॉब्लेम. सांगा, सीईओ ला सांगा. हा. मी त्यांच्यासाठी पण शॅम्पेन आणि बेली डान्सर्स मागवेन. व्हॉट्स ओंकार? हा, ऑफकोर्स 100%. आय हॅव लॉट्स ऑफ कॉन्टॅक्ट. मी दशरथ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत ऑनलाईन कोर्स केला होता, तर त्याचा मला फायदा होईल इथे मॅम. ग्रेट 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 ग्रेट. अरे तुला तर मी नंतर बघतोय. तुला अक्कल नाहीये का ग? हॅलो, नीट बोलायचं माझ्याशी. Sorry, हे बघा, मिस रसिका, तुम्ही मला ना चिडायला भाग पाडताय. नाही चिडायला एक्सक्यूज मी फालतू सर, एक्सक्यूज मी, तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही विनयभंग करताय त्यांचा. अरे माहिती तरी आहे का काय शब्द आहे हा? मला सगळं माहिती आहे आणि मला काय काय येतं तुम्हाला माहित नाही. जुडो, कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग सगळं शिकलोय मी. ऑनलाईन व्हर्च्युअली बीट करू शकतो मी. तुम्हाला कळलं का? जेवढं मी एंटरटेन करू शकतो ना तेवढंच मी तुम्हाला प्रोटेक्टही करू शकतो मॅडम. आय एम राऊत, ओंकार राऊत. अरे इंटरव्ह्यू चाललाय ना. जेम्स बॉन्ड. Yes. आय लाईक इट. Yes, ma'am. माझं लग्न झालं नसतं ना तर कदाचित असो. Yes, ma'am. Oh God. उफ मैम उफ, इस नाचिस को तो आपने जन्नत से भी बड़ी खुशी मेहर नजर कर दी. हाय, मैं मर जाऊ. उर्दूचे पण ऑनलाईन क्लासेस केली आहेत मी. या प्राजक्ता आणि माई आणि मी एकाच बॅचचे होतो. नाही. मी शेरोशायरी, गाणी ह्याचे पण ऑनलाईन क्लासेस केले आहेत. हा, पॅडी कांबळे आणि विशाखा सुभेदारच्या नंतरची बॅच माझी. आपण त्यांना आपल्या पार्टीला पण बोलूया. आपण तुमच्या घरी मेहफिलच करू मॅम. काय वाटतं? आपण लवकरात लवकर महफिल करतोय. करा जा घरी घेऊन चाललाय ना, घेऊन जा त्यांना. घरी घेऊन जा, त्यांच्याकडून भांडी घासून घ्या, हवं तर अख्खं घर साफ करून घ्या. एक्सक्यूज मी. सर, साफवरनं मला आठवलं, मी साप पकडायचाही ऑनलाईन कोर्स केला आहे.
येस मी त्याचा डेमो दाखवण्यासाठी साप घेऊन आलोय आपण नाही नाही त्याची काही गरज नाही नाही आणलाय. एक गोंधळ झालाय. काय? मी साप आणला तर होता पण तो आता या डब्यात नाहीये. एक 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 त्या डब्यात नाही म्हणजे कुठे कुठे गेला इथेच असेल कुठेतरी. इथेच असेल म्हणजे जरा लांब व्हा, तो विषारी साप आहे, चावला तर मेंदू डायरेक्ट. मिस्टर ओंकार प्लीज तुम्ही नाही नाही तुम्ही इथे या. फक्त पुरुषांना तो चावतो. अरे तू पण पुरुष आहेस ना, तुला नाही चावणार. नाही माझाच साप आहे ना तो. अरे. नाही चावणार तो. सर सांभाळ ना कोबरा आहे, बाबा, कोबरा तुझा साप. कोबरा आहे सर, कोबरा आहे. लवकर लवकर शोधा तो. बाबा त्याला पकड शोधा, पकड त्याला. पकडा ना नाही त्याला. मी एक मिनिट, मी का पकडू? पण मी इथे एम्प्लॉय पण नाही आणि तुमच्या ऑफिस मध्ये साप आहे. मी चाललो. एक मिनिट ऐका ना, हा कोबरा पकडा ना प्लीज. मग आधी मला अपॉइंटमेंट लेटर द्या, मग अरे पकडतो. मी नाही देऊ शकत तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर. मग मी चाललो. साप शोधा तुम्ही. देतो देतो देतो. साप पकडा ना, साप मग पकडा. आधी अपॉइंटमेंट लेटर द्या, लवकर द्या. अपॉइंटमेंट लेटर दिलं पाहिजे. साईन करा तुम्ही लवकर sign करा. हे मी बघा हे मी हसत खेळत साईन केलं. साप पकडा ना, साप पकडा ना. थँक्यू मॅम, थँक्यू सर. साप पकडा. नाही साप नव्हताच आणला मी. नव्हता तो पकड. नक्की उतरू खाली. हा नक्की उतरा. साप नव्हताच आणला मी फक्त व्हर्च्युअली साप पकडू शकतो. खऱ्या सापाची मला तुमच्याहून जास्त भीती वाटते. अरे मग हे नाटक कसलं केलंस. नाही काय सर, मी प्रभाकर मोरे प्रेझन्स ऑफ माइंड इन्स्टिट्यूट मधनं ऑनलाईन कोर्स केला आहे, तर त्याचा मला आत्ता फायदा झाला. तर सर नाही 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 सर.